राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन या गावचे ग्रामदैवत आई चंडिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। साई स्पोर्ट्स कारवाव टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। साईच्या 11 करणाऱ्या टीमला इन्व्हाइट करण्यात आले प्रथम क्षेत्ररक्षणासाठी। सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। या खेळपट्टीवरती ज्या गोलंदाजांचा बोलबाला सातत्याने पाहायला मिळाला त्याच खेळपट्टीवरती प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय। सामन्याला सुरुवात होतीये। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अमितला आपण पाहतो आहोत। पहिला बॉल पडेल, सामन्याला सुरुवात। अमित गोलंदाजी मार्क वरती 5 षटकांची लढत, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि अर्थात पुढची मॅच तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल। पहिला बॉल वेगाने पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, व्हेरी फर्स्ट बॉल ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय। अमितने मिळवली एक गोल्डन विकेट व्हेरी फर्स्ट बॉल वरती फलंदाज बाद। हो खरोखर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। उमेशला इथे बाद होत असताना आपण पाहतोय व्हेरी फर्स्ट बॉल वरती प्लम्प तो इथे लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात प्रथमेजी भोईर यांचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे। जवळपास 4 वाजता ते स्वतः या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असून देखील स्वतः त्यांना आपण या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहिली। त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळाली आणि प्रत्येक संघांशी संपर्क साधणं, त्याच वेळेला प्रत्येकाशी जवळीक साधणं, संपर्क साधून प्रत्येकाला इन्व्हाइट करणं ही बाब महत्वाची राहते आयोजकाच्या भूमिकेमध्ये। हे त्यांनी करून दाखवलं। कालच्या रजनीमध्ये पुढे येणारे 2 संघ पाहायला मिळाले, अर्थात 4 संघ पुढे सरसावलेत। पहिल्या रजनीमध्ये प्रवेश 11 गावदेवी वडघर, जिथे दुसरा संघ राहिला तो अक्षित 11 टेंबिवली, दुसऱ्या रजनीमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि NCC नारंगी या 4 संघांना आपण पुढे येत असताना पाहायला मिळालाय। एकविरा नायगाव टीमच्या फलंदाजीचा उल्लेख जर का करायचा झाला तर रुपेशने 2 सामन्यामध्ये 8 धावा बनवल्या होत्या, परंतु सनीच्या बॅटमधून 2 सामने 15 धावा 15 बॉल आणि 23 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या। शैलेच्या बॅटमधून 2 सामने 5 बॉल आणि 20 धावा। सतीशच्या बॅटमधून 2 सामने सतीशने फेस केले, 2 सामन्यामध्ये 6 बॉल आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे कारण या स्पर्धेमध्ये विशालने प्रभावी कामगिरी केली। 2 सामने 3 षटक 15 धावा 6 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात। तदनंतर निमेश हा गोलंदाज राहिला, 2 सामने 2 ओव्हर आणि 20 धावा 4 विकेट त्याने प्राप्त केल्यात। बॅटिंगमध्ये NCC नारंगी टीमचा उल्लेख केला तर मयूर 2 सामने 18 चेंडू आणि 40 धावा त्याच्या बॅटमधून, आकाशच्या बॅटमधून 2 सामने 23 बॉल 39 धावा पाहायला मिळाल्यात। पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला देखील क्विकर 1 पाहायला मिळाला। बॅकफुटला आले होते, डॉमिनेट केलं बॅटरला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला। लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव कंप्लीट करण्यात येते। जयच्या माध्यमातून आपण NCC नारंगी टीमचा जयने 2 सामन्यामध्ये 2 षटक टाकले आणि 3 विकेट त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळाल्यात। मयूरने एक चांगली बॅटिंग केली आहे, 2 सामन्यामध्ये 18 बॉलमध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात। 2 धावा धावलकावरती 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये चालू असणारी विद्यमान लढत आपण पाहत आहोत जिथे बॅटिंग करतोय साई स्पोर्ट्स कारवाव टीम। यावेळेला ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, वॅकंट एरिया, रन्स मिळतील, 1 धाव कंप्लीट होते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते। आघाडीचे बॅटर बाद झाल्यानंतर आता मात्र सोहम आणि अक्षय ही जोडी इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पार्टनरशिप फार महत्वाची राहते। 4 धावा धावलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात। पार्टनरशिप खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती महत्वाच्या राहतात, भागीदारी। पुढचा बॉल पुढे सरसावला, बॅटची तिकेज आउटसाइड घेतली आहे। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकाच ऍक्शन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत असताना शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला। नेस्टरला आपण पाहिलं त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना 1 धाव आली आहे, 5 धावा धावलकावरती पाहायला मिळतात। 5 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। आघाडीची जोडी फोडली, भेदली गेली, उमेश बाद झाला, तदनंतर सोहम मैदानाच्या आतमध्ये आला।
खोला टाकला, वाईड यॉर्कर वेगाने इथे पाहायला मिळतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, चुका आणि चुका इथे झाल्यात. पहिल्या षटकामध्ये दुसरा धक्का, सांघिक यश, रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज होईल इथे बाद. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बलबाग. देवला गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. देवला गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. देवला गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. देवला गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. 5 धावा एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 5 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. जी रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी जो संघ चांगला जातो तोच रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अर्थात साईच्या 11 अर्नाळा या टीमच्या माध्यमातून. खरं तर साई भक्तांचं गाव म्हणून या अर्नाळा गावाकडे पाहिलं जातं. शेजारी असणारा समुद्र किनारा, परंतु त्याहूनही अधिक लढवय्ये खेळाडू ज्या गावाने दिले ना तेच तोच संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बांधल्या, 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटीलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. गोलंदाजी मार्कवरती हर्षद दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक बाहेर काढलेत. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आणि एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतोय. अर्थात क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहता असं वाटू लागलं ना की हाफ ट्रॅकर बॉलचा जास्तीचा भडीमार होईल. पहिल्या षटकाच्या अंती जिथे धावफलकावरती 5 पाहायला मिळाल्यात. थोडीशी घाई करायला हवी. प्रत्येक संघाला आपण लक्ष वेधूयात की वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. 5 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर या गोलंदाजाकडे आशाभूत नजरेने संघ पाहिल. खोला टाकला होता, यावेळेला कव्हर्सला केले क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विनायक भोईरला आपण पाहिलं. खरं तर या वर्षीच्या हंगामामध्ये मग T20च्या ज्या पद्धतीने इनिंग त्याने सध्याच्या घडीला साकारत असताना त्याच्या अनेकच्या रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग लेदर बॉल मध्ये करत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय. टेनिस बॉल, क्रिकेट असू द्यात किंवा रबर बॉल असू द्यात, लेदर बॉल असू द्यात, फॉर्मॅट कोणतंही असू द्यात, परंतु या खेळाडूला नेहमी चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना ज्याला आपण पाहिलंय लेदर बॉल अगदी रणजी-पट्टू म्हणूनही त्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो. 6 बांधल्या, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. विनायक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उभा होता. पुढचा बॉल, यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड ओर दी बॉलर हेड, सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय चौकार. इधर अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले अभंग साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही, कोणी असा झालाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये म्हणता येईल, कारण विकेट गमावल्यात. अशा स्वरूपामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. अक्षय 3 बॉल 4 धावा. इथे हेलिकॉप्टर त्याने खेळला होता डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, सेपी झोन इन ग्राउंड आपण त्याला म्हणतो. सरळ मारला आणि एकच चौकार इथे येत असताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला तैनात करण्यात आला. पुढचा बॉल, याही वेळेला आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगाने बीट केलंय. कॉम्प्रोमाइज वेगाशी केलेले नाही. या टप्पा इथे बदलला हर्षदने. गोलंदाजी करत असताना टप्प्याशी कॉम्प्रोमाइज केलं, परंतु वेगाशी नाही. वेगाने टाकला हा बॉल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. 10 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना हर्षदचा यावेळेचा बॉल ऑन साइडला जागा बनवली आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. आपला हजरदबाबीपणा उत्तमरित्या दाखवलाय. फेकी चांगली झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होती. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येतात, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 5 आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या षटकामध्ये हात खोलण्याची मुभा आहे फलंदाजांना. इथे हात खोलले. चांगली बॅटिंग होती आहे अक्षयच्या बॅटमधून. 5 बॉल 6 वरती 2 नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12-2. पुढचा बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका इथे चांगला आहे.
दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार, दिमागदार षटकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीन वरती. काय बॉल टाकला होता वेगाने, परंतु पुढ्यात टाकला हे वेरलं, ओळखलं आणि अक्षयने लांब लचक षटकार इथे ठोकला. पॅटमधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. भल्या भल्यांना अनेक प्रयत्न केल्यानंतर ही रिव्हर्स स्वीपला षटकार ठोकता आलेला नाहीये. किंबहुना कालच्या रजनीमध्ये बंधूला आपण पाहिलं होतं, प्रयत्न केल्यानंतरही षटकार जात नाही, परंतु या बॅटरने पहिल्याच प्रयत्नामध्ये सीमारेषा ओलांडली. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 19 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर साई स्पोर्ट्स खारबाव या टीमला आपण पाहतोय रन्स आहे स्कोर कार्डवरती 19, 2 फलंदाज बाद. बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. रन्स आल्यात या मॅच मध्ये, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. काहीतरी चर्चा इथे निश्चित झाली, कारण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय की प्रथम पहिल्या षटक हाताळणारा गोलंदाज पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करणारा अमित, ज्याला पुन्हा एकदा इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. काहीतरी चर्चा विनायकने निश्चित केली असावी संघासोबत, संघाच्या खेळाडूंसोबत, कारण हा बॅटर एक अडचण ठरू शकतो. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 13 वरती बॅटिंग करतोय आणि जणू काय मैदानाच्या आतमध्ये येत असताना अक्षयने सांगितलंय की आपला पॅटर्न आहे ना तो वेगळाच आहे आणि या वेगळ्याच पॅटर्नने मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. आपण मारत नाही तर आपण तोडतो, आपला पॅटर्नच वेगळा आहे. आणि या खेळाडूने षटका ठोकला, स्विच हिट वरती डाऊन द ग्राउंड चौका ठोकला. पुढचा बॉल वेगाने बॅटच्या स्टिकरला लागलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथे अवेलेबल आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. विनायकची अनेक वेळेला प्रत्येक खेळाडूची एक वेगळी स्टाईल राहते, कारण कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या रजनीमध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं तर बॅगी कॅप परिधान करत असताना एक खेळाडूंना आपण पाहिलं. अर्थातच बॅगी कॅप अर्थीची जास्तीची चर्चेचा विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहिला. शेन वॉर्न च्याही बॅगी कॅपचा जास्तीचा चर्चेचा विषय राहिला होता. इथे चांगली विकेट मिळू शकते. डायरेक्ट हिट होय, मॅचची गोल्डन विकेट. ब्रेक झाली बेल्स, फलंदाज होईल बाद. कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका. आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब, हरिश्चंद्रजी भोईर साहेब यांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये आपण स्वागत करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून 20 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. अगदी अमितने जो काही थ्रो केला ना, खऱ्या अर्थानं त्याचा हा थ्रो पाहता रोगोरी हा जो खेळ होता ना सुरुवातीच्या कालखंडामध्ये, आपण आयुष्याच्या जीवनामध्ये कालखंडामध्ये सुरुवातीला, आता पबजीचा जमाना आलाय, युवा मुलांना आपण जर का रगोरी हे काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा कंचे काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला, ते जास्तीची माहिती देणार नाही. मैदानावरती धावा त्या 20, 3 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल लांब लचक, जितका उंच तितकाच लांब, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय टोला, षटकार. साऱ्यांचा उद्धार केला, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, दादा होतो या
जय जयकार हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर षटकार येत असताना पाहायला मिळाला प्रणय पाटीलच्या बॅटमधून लांब लचक षटकार इथे पाहायला मिळाला. खरं तर वंडर बॉय ऑफ खारबाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल महत्वाचा राहील. वेग वन चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेतली डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27-27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहे. 3 धावांच्या पेनल्टीने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. अर्थात 27 बनल्यात पूर्वार्धाचा खेळ जास्त संपेल 3 धावा तिथून मायनस होतील. तुम्हाला कमीत कमी 50 तरी बनवावं लागणार आहेत. कारण या मॅच मध्ये आपण नैसर्गिक प्रकाशामधून ज्यावेळेला कृत्रिम प्रकाशाकडे येतो ना त्यावेळेला लो स्कोरिंग मॅचेस नेहमी पाहायला मिळतात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर राहिला. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल अवेलेबल नाहीये. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. प्रत्येक बॅटरने एक षटकार टोकण्याची इथे संधी निश्चितच मिळाली होती. प्रणय पाटीलने चांगला स्ट्रोक केला. त्याच्या आधी आपण पाहिलं तर अक्षय चांगली बॅटिंग करत होता. परंतु अक्षयची घिसाड घाई त्याला संघाला अडचणीत घेऊन जाणार आहे. एक धाव घेण्यासाठी आपण वेगाने जर का आपण धावलो ना तर पुढच्या 99 धावांसाठी आपण हुकतो असं सचिन तेंडुलकर अनेक वेळेला म्हणायचा. पुढच्या बॉलवरती अमितने दिला दणका. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. संघाला बसलाय 4था धक्का. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटण आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरटण आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरटण आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पाण्याची मागणी करण्यात येते. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन संघ खेळणारा आणि अगदी त्याच वेळेला पोलीस बांधवांना तुम्ही खेळताना पाहणार आहात. एक प्रेक्षणीय लढत नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 27ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अमितने 2 षटकांचा स्पेल हाताळला. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 8, एकंदरीत 13 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. का वेगाने गोलंदाजी त्याने करत असताना पाहायला मिळाला. परंतु पहिल्या षटकामध्ये 1 फलंदाज रनआउट. दुसऱ्या षटकामध्ये जिथे 1 रनआउट त्याने केलाय. अर्थात ज्या गोलंदाजीचा आपण कल पाहिला ना गोलंदाजांनी जी काही कामगिरी दाखवली आहे. आपण प्रत्येक संघाला प्रत्येक मॅच मध्ये रजनी क्रिकेटमध्ये येत असताना पहिल्या सामन्यामध्ये कुठे ना कुठेतरी लडखडती सुरुवात होत असताना पाहायला मिळालाय. आणि हीच बाब खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये 23 धावांची खेळी साकारली होती. तो अर्थातच या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा संघ या स्पर्धेमध्ये 23 धावा ही निच्चांक धावसंख्या राहिली होती. जिथे मात्र एक चांगलं क्रिकेट प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. वाघराळपाडा टीमच्या नावावरती ही सर्वाधिक कमी धावसंख्या जी मात्र पाहायला मिळाली होती. आणि तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या रजनीमध्ये देखील त्याच प्रकारचा कामकाज पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती विनायकला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. विनायक भोईरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. दुसऱ्या रजनीमध्ये पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं होतं जिथे संघ दाखल होत असताना वसई कोळीवाडा या टीमला पाहायला मिळालं. त्या संघाची निच्चांक धावसंख्या 30 राहिली. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये वाघराळपाडा टीमने अर्थात या स्पर्धेमध्ये जो जिथे प्रवेश 11 वाघराळपाडा या नावाने संघ खेळत होता. दीपेक्षा कबरला केलेला स्ट्रोक आहे. 1 रन इथे अवेलेबल आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावा त्या 28. 28 ऑन दी बोर्ड. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुमच्या नावापुढे किती बिरुदावली लावली जाते
तुमच्या नावापुढे किती गाड्या आहेत, किती अर्धशतकं आहेत, किती मॅन ऑफ द सिरीज घेतली आहेत, कधी कुठे कसा खेळ केलात, यापेक्षा अधिक आज तुम्ही इथे या मैदानावरती काय करणार आहात ना, हे प्रत्येकाला इथे पाहायचं आहे. तुमच्या नावावरती असणारे शतकं अर्धशतकं आज कामी येणार नाहीत. आज इथे काय करायचं आहे ना, संघ अडचणीमध्ये असताना तुम्हाला एक चांगली भूमिका आणि त्या भूमिकेला न्याय द्यावा लागणार आहे. मैदानावरती बनलेल्या 28 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अर्थात विनायक भोईरला आपण पाहतोय. खोला टाकलेला चेंडू ते डीएसटी रक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचा हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अचूकतेचं माहेर घर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं गेलं, किंबहुना ज्याच्या फलंदाजीच्या जोरावरती ज्याने अनेक मैदानं गाजवल्यात, तो गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये विनायक भोईरला आपण पाहतोय. अचूकतेने गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने केलाय. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध टाकला होता. लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा 29 ऑन दी बोर्ड आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. चौथं षटक प्रगतीपथावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावांच्या पेनल्टीने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अर्थात जेवढ्या धावा बनतील पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये त्या मायनस केल्या जातील, त्यामधून 3. पुढचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न. खोला टाकला. एक सिंगल प्राप्त होईल. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु सेकंड रन महत्वाची राहणार आहे. फलंदाज होईल इथे बाद. आहे पावर पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. सारा इलाका आपल्या दादा. नायगाव पोलीस स्टेशनचे पालकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 30 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज. अर्धा संघ गारठ झालाय आणि टीमची ओळख असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या संघाची ओळख म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. साई स्पोर्ट्स खारबाव या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 30 बनल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल वेगाने ऑन साइडला. गॅप आहे पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय सणसणीत चौकार. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. होऊ दे जरा उशीर. सोडतोस तो काधीर. रात संपता पहाट होईल पुन्हा. जे झालं जे घडलं ते विसरून मैदानाच्या आतमध्ये प्रणयला बॅटिंग करायची आहे. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही येणं शेष आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रणय पाटील वंडर बॉय बॅटिंग करतोय. खोला टाकलेला बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 35. 35 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 35ला 5. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर साई स्पोर्ट्स खारबाव टीम. खंबीर हितेंद्र आप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याच्या सोबत एक नंबर. राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. या मॅच मध्ये इतिहास घडवण्यासाठी रन्स हव्यात, त्या गोळा करावा लागतील.
गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश साखरतोडे मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भरधाव वेगाने तो गोलंदाजी करतो, परंतु आपल्या गोलंदाजीच्या पेक्षा जास्तीची चर्चा त्याच्या फलंदाजीची राहते. तोच विघ्नेश साखरतोडे गोलंदाजी मार्कवरती. वीक वन चेंडू इथे पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस. एक सिंगल अवेलेबल होती, एक सिंगल इथे प्राप्त होतीये लेग बाईटच्या स्वरूपामधून. ललितजी भोईर सरांनी इथे इशारा दिला. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 36 बनल्यात. या गोष्टीची पुन्हा एकदा मी जाणीव करून देईन. 3 धावांच्या पेनल्टीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतात. टार्गेट जसं सेट करण्यात येईल ना, त्यामधील 3 धावा तुमच्या ज्या मायनस होतील आणि तिथून पुढे प्रतिस्पर्ध्यासाठी टार्गेट सेट होईल. रन्स आल्या स्कोरबोर्ड वरती 36 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या संघाची ओळख आहे. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज जर 2 ते 3 षटकार कदाचित त्याने या षटकामध्ये खेचले ना तर मॅच बनेल. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावची चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी. थँक्यू. अभी देखिए कहा है तुमने हमारे जलवे उड़ान के, जो डर गए उनके कद आसमान के. अर्थात या सामन्यामध्ये हा खेळाडू थांबण्यासाठी आलेलाच नाही. हाफ ट्रॅकर दुसरा. फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. वन्स अगेन अनदर बिग हिट. चौकार. असं एकच आहे कमी कशात नाही. चाहनेवाला हे सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. दुसऱ्या बॉल वरती दुसरा मोठा शो घेत असताना सूरज पाटीलच्या बॅटमधून 2 बॉल 10 वरती तो नॉट आउट खेळतोय. 500चा स्ट्राईक रेट. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला थांबायला तयार नाहीये. उसंत नाहीये. कमी गतीचा बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ऑन साइडला ऑन ड्रॉय केलं. एक सिंगल इथे अवेलेबल आहे आणि ती इथे प्राप्त होतीये. एकेरीच्या मदतीने 47 बनल्यात. मॅच मध्ये शिरकाव झालाय. टीम मैदानावरती शाही स्पोर्ट्स खारबाव या टीमचा जो मात्र शिरकाव होत असताना पाहायला मिळतो आहे. एनपी स्पोर्ट्स टीम जर का आपण उपस्थित झाला असेल चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एनपी स्पोर्ट्स उत्तन 47ला 5. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज होता. ऑन साइडला केला. रन्स मिळतील. या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अर्धशतक संघाचं कंप्लीट होत आहे. 51 धावा धावफलकावर. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. 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 थँक्यू. या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला विघ्नेशने. रन्स आल्यात त्याच्या अगेन्स्ट. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 51 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर. आणखीन एक. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आलाय आणि रोहितने झेल टिपला. फलंदाज क्रमांक 6 बाद. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून.
चला पूर्वार्धाचा खेळ संपला 51 बंडलात 52 धाव संख्येचा टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय आणि या उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून निशांतजी पाटील अर्थात पायगावचा एक गोड आवाज सातत्याने गेले 1 ते 2 वर्षांमध्ये ज्या समालोचकाने भुरळ पाडली आहे या समालोचन क्षेत्रामध्ये आणि आमचे जवळचे मित्र या आपण निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. सुस्वागतम 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 सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतुपॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेमधील तिसरी रजनी तिसरी रात्र आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय साईच्या अर्नाला आणि त्या संघाच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या एकंदरीत 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साईच्या अर्नाला या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. काय जबरदस्त बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. सूरज पाटील आणि प्रणय पाटीलनं जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज सातत्याने बाद होत गेले होते आणि इथे जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये अमित तांडेलनं इम्प्रेस केलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या. महत्वाची विकेट उमेश तरेला बाद केलं. तदनंतर हर्षदनं देखील दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. परंतु अमित तांडेल काय गोलंदाजी राहिली. आपल्या नावाला शोभणारा खेळ या मैदानावरती अमित तांडेलने दाखवला आणि त्याच्याकडे देखील जर पाहिलं तर प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा या मॅच मध्ये अमित तांडेलनं आपल्या गोलंदाजी करत असताना दाखवत असताना या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. चला सामन्याला सुरुवात करा. साई स्पोर्ट खारबाव संघ भिवंडी परिसरातून आज जुचंद्रच्या मैदानावरती दाखल झाला आणि पालघर जिल्ह्यामध्ये साई स्पोर्ट खारबाव संघाची कामगिरी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगली राहिली आहे आणि तो संघ या परिसरामध्ये खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपण आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधील दुसरा सामना प्रेक्षणीय सामना आपण खेळवतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. आयोजन कमिटी टीमचे कॅप्टन आणि नायगाव पोलीस स्टेशनचे कॅप्टन आपण यायचे. दोन संघांमध्ये आपण टॉस करतो. यानंतर आपला सामना असणार आहे. यायचं आपल्या टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय हरचंद्र भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नायगाव पोलीस स्टेशन आणि आयोजन कमिटीचा कॅप्टन आपण यायचा. या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. यानंतरचा सामना प्रेक्षणीय लढत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होत असतात ना त्या स्पर्धेमध्ये नायगाव पोलीस स्टेशनचा संघ नेहमी खेळत असतो. याही क्रीडा स्पर्धेमध्ये
नायगाव पोलीस स्टेशन संघ आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय हरचंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय हरचंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. एका बाजूला लोकनेते चषक 2025 आणि एका बाजूला पतू पॅकर्स असे नाण्या. लगेच आपण सामन्याला लगेच सुरुवात करतो. 3 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लक्षात ठेवायचं. 3 षटकांचा सामना आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना येते. कॉइन स्पिन करा ना. चार षटकांचा सामना खेळवण्यात येणार आहे. चला लगेच आपण कॉइन स्पिन करतोय. पतू पॅकर्स असं कॉल आणि टॉस जिंकलेला आहे नायगाव पोलीस स्टेशन संघाने. निर्णय सांगायचे आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण करणार फिल्डिंग स्वीकारलेले आहे. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने जबरदस्त फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकअप त्या ठिकाणी चांगला आहे. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 52 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं ऋषभ काठे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खारबाव संघाचा सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला गोलंदाज ऋषभ काठे. आणि ऋषभ काठे जेव्हा जेव्हा संघामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा खारबाव संघाची गोलंदाजी देखील आपण खूप चांगली होताना पाहिली आहे. आणि आज जर पाहिलं तर ऋषभ काठेला आपण खारबाव संघामध्ये पुन्हा एकदा पाहतोय. परंतु सलामीला जर पाहिलं तर विनायक भोईर आणि त्याच्या सोबतीनं विघ्नेश या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ काठे. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहे तिथे. त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. परंतु बॅकअप चांगलं होतोय. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये ऋषभ काठेनं आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. कारण 51 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे जर पाहिलं तर सुरुवातीपासून फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल. ओव्हर द विकेट. हो यावेळेस बॅटची एज लागले की काय परंतु नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे आशापूर्ण नजरेनं पाहिलं होतं परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आदरणीय सन्माननीय विश्वजित पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वजित पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 5 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर लिव्ह केला सोडून दिला. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. 6 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर विनायक भोईर आणि त्याच्या सोबतीने विघ्नेश ही जोडी मैदानावरती साईडच्या अर्नाला संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि या जोडीने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये केलेली आहे. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे शॉर्ट थर्ड मॅनला. फिल्डिंग चांगली आहे. अक्षय पाटीलच्या माध्यमातून कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या परंतु वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव. एकंदरीत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऋषभ काठेच्या या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर 51 धावांचं टार्गेट आहे. 52 धावांचं टार्गेट आहे आणि धावफलकावरती 6 धावा. आणि साई स्पोर्ट खारबाव संघाला 3 धावांची पॅनल्टी देखील लागलेली आहे. म्हणजे सुधारित धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 धावा. लक्षात ठेवायचं दोन्ही संघाच्या कॅप्टनने आणि 12व्या खेळाडूने धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 9 धावा. कारण साई स्पोर्ट खारबाव या संघाला 3 धावांची पॅनल्टी. कारण उशिराने हा संघ मैदानावरती दाखल झाला होता त्यामुळे सुधारित धावसंख्या 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आज जर पाहिलं तर महेंद्र पाटील दादांना देखील तुम्ही मैदानावरती पाहताय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटचे निमसित चाहते आहेत. खारबाव गावातील एक अनमोल रत्न महेंद्र पाटील दादांना अगदी पाहिलं जातं. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत. परंतु क्रिकेटवरती निमसित आणि नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. फलंदाजीमध्ये देखील अक्षयच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, स्विचिचा फटका, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. परंतु गोलंदाजीमध्ये देखील अक्षयला दमकम दाखवावी लागेल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला विनायक भोईर हा फलंदाज पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट यावेळेस पाहिलं तर स्लॅश करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट थर्ड बॅनला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाहीये. पहिला धक्का या मॅच मध्ये साईडच्या अर्धाला टीमला बसतोय. विनायक भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. त्याची साऱ्यांना लागले गोडी, त्याची साऱ्यांना लागली गोडी, त्याची साऱ्यांना लागली गोडी. हर समाज कार्यात उंच भरारी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. हर बहुजन विकास आघाडीचं वाढवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, चेंडूला स्लॅश केला होता. परंतु तिथे जर पाहिलं तर टायमिंग साधू शकले नव्हते. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि शॉर्ट थर्ड बॅनला वर्तुळामध्ये सोहम पाटील होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळते. काय टेलिकास्ट आहे, JTC लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून रिप्ले देखील शो केला जातोय. आणि इथे जर पाहिलं तर पहिला धक्का या मॅच मध्ये साईडच्या अर्नाला या टीमला बसतोय. विनायक भोईर बाद झालेला आहे. विनायक भोईरची चर्चा पहिल्या सत्रामध्ये जयेश भोसले सरांनी देखील केली होती. खरं तर लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका त्याने अनेक कित्येक वर्ष गाजवलाय. परंतु अर्नाला संघासाठी खेळताना या मॅच मध्ये फारसं चांगलं कॉन्ट्रीब्यूट त्याला करता आलेलं नाही आहे आणि इथे विनायक भोईर बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती जयेश घरत मैदानावरती दाखल होतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. प्रशांत घरत यांचे बंधू आहेत आणि जयेश घरतकडे देखील जर पाहिलं ना तर क्षमता आहे. मोठे फटके तो खेळत असतो. अनेकदा त्याने आपल्या खेळामध्ये क्रीडा रसिकांचं मन जिंकलेत आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. परंतु अक्षय पाटील काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो यावेळेस पाहिला तर शोल्डरचा वापर केलाय, थोडीशी उंची दिली या चेंडूवरती आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1/4 ओव्हरचा या ठिकाणी पंचाने अगदी इशारा दिलेला आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अक्षय पाटीलचा जर आपण विचार केला ना तर या गोलंदाजाकडे वैविध्यपूर्ण विविधता सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. जयेश घरत खेळण्याचा जरूर प्रयत्न करत होते परंतु हा चेंडू जर पाहिला तर त्याच्या आवाक्या बाहेर होता आणि इथे जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय का पंच? याच फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि इथे जर पाहिलं तर तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय देत आहेत. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि फलंदाजाने त्या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतला होता. अक्षय पाटीलचा पहिला चेंडू जर पाहिला तर चांगला पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर चेंडूला उचली देण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय पाटील. स्ट्रायकिंग एंडला जयेश घरत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. सातत्याने वाचण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इथे अटॅक करावा लागेल
कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये अक्षय पाटीलला करावा लागेल आणि अक्षय पाटील त्यासाठी जानला देखील जातो आणि इथून जर पाहिलं तर त्याला आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. 2 चेंडू सुरुवातीचे जर पाहिलं तर वाईट राहिले होते आणि या चेंडूवरती जयेश घरतला शांत ठेवलाय अक्षय पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती विनायक भोईरला बाद केलं या मॅच मध्ये. एक चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळताना आपण पाहिलं, परंतु साई स्पोर्ट खारबाव संघाने अनेक वेळा जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केलेली आहे. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली. सोहम पाटील त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग करतोय बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप करण्यात आलेला आहे. फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय पाटीलच्या माध्यमातून. सुरुवातीच्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 चेंडू वाईड आणि या चेंडूवरती जर पाहिलं ना तर एक सिंगल मिळाली आहे जयेश घरतला. परंतु विघ्नेशला इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. 51 धावफलकावरती जोडल्या गेल्या. 52 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट देखील खेळावं लागेल आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा निरंतर पद्धतीने मोठे फटके या मॅच मध्ये फलंदाजाला एक्झिक्यूट करावं लागेल. आणि स्विचचा फटका विघ्नेशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. कोना पर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव. समजना कोना पर अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. काय जबरदस्त स्विचचा फटका विघ्नेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये आला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. राऊंड विकेट. हो, यावेळेस पहिला फक्त चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकललं. एका धावेवरती परावर्तित केलं. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ऋषभ काटेने केला. 6 धावा खर्च केल्या. 3 धावा पॅनल्टीच्या, एकंदरीत 9 धावा. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर षटकार आणि तदनंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एक सिंगल देखील विघ्नेशच्या बॅट मधून आलेली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ऋषभ काटे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जयेश घरात. हो, यावेळेस जयेश घराच्या बॅट मधून येतोय तडाखा. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जयेश घरेच्या बॅट मधून षटकार आलाय. 25 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला जर पाहिलं तर विघ्नेशच्या बॅट मधून आणि इथे जर पाहिलं ना तर फलंदाज जयेश घरेच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. दोन षटकांचा खेळ संपला या मॅच मध्ये. 52 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 25 धावा. चांगल्या स्थितीमध्ये साईच्या अर्नाला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर विनायक भोईर बाद झाला, परंतु विघ्नेश आणि जयेश घरत या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये साई स्पोर्ट खारबाव या संघाला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये ऋषभ काटेनं कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु इथे जर पाहिलं ना तर कमबॅक करावं लागेल. 25 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा ऋषभ काटे या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व आणि पतू पॅकेट जुचंद्र
आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश भोईर दादांचं हे दैदिप्यमान आयोजन, तन मन धन या क्रीडा स्पर्धेसाठी प्रथमेश भोईर साहेबांनी अगदी जर पाहिलं तर दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा पाहायला मिळते. फ्लिक केलाय फक्त चेंडूला, केवळ ढकललं आणि 2 धावा इथे मिळतील या चेंडूवरती. काय रनिंग बिटवीन द विकेट, 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, जबरदस्त तो बॅटिंग करतोय, सिंगल डबल्स घेतोय आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा देखील त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला या मॅच मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू होता, फक्त केवळ चेंडूला दिशा दिली आणि 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. इथून जर पाहिलं तर विकेट हवी आहे साई स्पोर्ट खारबाव या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ काटे, राईट ऑफ ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश. हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महेंद्र पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 52 धावांचं टार्गेट्स या मॅच मध्ये. खरं तर साई स्पोर्ट खारबाव संघ जेव्हा जेव्हा पालघर परिसरामध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी राहिलेली आहे या संघाची. आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये या टीमला कमबॅक करावा लागेल, कारण अर्नाला संघ सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण 1 विकेट जरूर गमावलेली आहे, परंतु भागीदारी कमालीची पाहायला मिळते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ काटे, राऊंड विकेट. हो यावेळेस फुल टॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे, वॅकंट एरिया होती, परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगला आहे परागच्या माध्यमातून आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 3ऱ्या षटकाचे खेळ सुरू आहे ऋषभ काठे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु विकेट हवी आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट नव्हती. 2ऱ्या षटकामध्ये अक्षय पाटीलनं ब्रेक थ्रू मिळवून दिलं, परंतु जयेश घरत आणि विघ्नेश काय बॅटिंग करतायत. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. राऊंड विकेट. हो यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह, विड ऑफला फिल्डर आहे तिथे आणि ते जर पाहिलं तर चेंडू आले डॉट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. महेंद्र पाटील यांचा जर आपण विचार केला मागील 2 चेंडूवरती त्याने देखील प्रभावित केलाय ॲज अ फिल्डर मधून फिल्डिंग करत असताना. आणि इथून जर पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू या मॅच मध्ये अलगदपणे टाकावा लागेल साई स्पोर्ट खारबाव टीमला. कारण इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं ना. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय, केवळ चेंडूला ढकललं. स्क्वेअर रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात अक्षय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा. काय क्रिकेट आहे, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट. ऋषभ काटेच्या विरोधात जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाही. या सिंगल डबल्स घेत आहेत, धावफलक हलत ठेवण्याचं कार्य जयेश घरत करतायत आणि कमालीची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही आहे या षटकामध्ये आणि आतापर्यंत 7 धावा देखील तुम्ही पाहताय ऋषभ काटेच्या विरोधात. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकामध्ये, आणखीन 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज ऋषभ काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला जयेश घरत. त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 6 चेंडूचा त्याने सामना केलाय, त्याच्या बॅटमधून 11 धावा, विघ्नेशच्या बॅटमधून 12 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. राऊंड विकेट. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक खेळत गॅप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येतील का? हो फिल्डर पोहोचलेत, परंतु मिस फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. आपा आहे तो भारी, गोर गरीब
सर्व जनतेला लाभला कैवारी आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 3 षटकांचे ते खेळ संपलेला आहे. 52 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. चांगल्या स्थितीमध्ये साईच्या अर्नाला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये 16 धावा 12 चेंडू आणि 16 धावा. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर वेदांच्या माध्यमातून मिस्टेक झाली. खरं तर तिथे 1 धाव होती आणि तिथे एकंदरीत 4 धावा मिळाल्या. फिल्डिंग करत असताना खराब फिल्डिंग राहिली होती वेदांच्या माध्यमातून. आणि इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हा षटक फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सूरज पाटील बाहुबली खारबाव बॅटिंग करत असताना एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये सूरजला कमबॅक करून द्यावा लागेल. उशिराने तो मैदानावरती दाखल झाला होता परंतु संघासाठी खूप चांगली बॅटिंग देखील त्याने केली. परंतु गोलंदाजीमध्ये देखील त्याला दमखम दाखवावी लागेल. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून देखील षटकार या मॅच मध्ये आला आणि तो देखील चांगल्या फॉर्मात आहे या मॅच मध्ये. परंतु जयेश घरचं कौतुक करावं लागेल. सिंगल डबल्स तो खेळतोय आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून मोठा फटका देखील आपण पाहिलाय. गोलंदाज तयार सूरज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेशला तुम्ही पाहता. षटक क्रमांक 4 या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हो यावेळेस फक्त चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये कट केल्या. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चांगली फिल्डिंग आणि फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये साईड स्पोर्ट खारबाव संघाला विकेट घ्याव्या लागतील. खरं तर धावा थांबवायच्या असतील ना तर सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि तिथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये शिरकाव करताना साईड स्पोर्ट खारबाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु विकेट घ्याव्या लागतील. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर साईच्या अर्धाला संघ चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो यावेळेस विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर होते सोहम. सुरुवातीलाच ते पुढे आले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. आपल्या दादावानी कोण आहे का थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग. जयेश घराच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. सूरज पाटीलच्या विरोधात देखील चौकार आला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. कंट्रोल पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे परंतु चेंडूची फेकी उशिराने झाली आणि तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजाने धारण केला आणि 2 धावा या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून आले त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 3 धावा पॅनल्टीच्या. कुठेतरी खारबाव संघाला त्या टोचतील कारण 52 धावांचं टार्गेट. एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या 3 धावा खर्च झाल्या या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावी लागेल सूरजला. राऊंड विकेट. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर फॉलोइंग स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू. इथे चेंडू आलाय डॉट. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु जयेश घरत काही जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याने इम्प्रेस केलंय. त्याच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 21 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. फॉलोइंग स्वीप अगदी करण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु सूरजने हेरलं होतं. पुढे आलेत खेळण्यासाठी आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील 2 चेंडूवरती सूरज पाटीलनं जयेशला शांत ठेवलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न सूरजचा देखील राहिला या मॅच मध्ये.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा चेंडू देखील चांगल्या रीतीने टाकावा लागेल सूरजला. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका जयेश गरेच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय 7 धावांसाठी षटकार. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. देवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. देवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. देवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. आदरणीय सन्माननीय नितीन म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर संध्याताई म्हात्रे मॅडम देखील आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी मेघाताई म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जयेश गरेच्या बॅट मधून. खरं तर हा पंप फुल करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला या मॅच मध्ये. खरं तर सूरजनं चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मोठा फटका. या मॅच मध्ये साईच्या अर्धाला या संघाने घुसखोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीला सिंगल डबल्स आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला गेला ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅच मध्ये आला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 नेहल पाटील हा युवा गोलंदाज पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल नेहल पाटीलला. साई स्पोर्ट खारबाव संघाचा जर आपण विचार केला ना तर जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ ओळखला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धीर सोडत नसतो हा संघ. संघर्ष करत असतो. इथे फुलटॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गॅप मध्ये केले. सिंगल मिळाले. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी विघ्नेशने केलाय. विघ्नेश वेगाने धावलेत आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावरती. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केली. विनायक भोईर लवकर बाद झाला परंतु तदनंतर भागीदारी ला जवाब पाहायला मिळाली या मॅच मध्ये. 48 धावांची भागीदारी आणि ते मॅच फिनिश. विघ्नेशच्या बॅट मधून येतोय षटकार आणि ते सामना जिंकलाय साईच्या अर्नाला या टीमने. अभिनंदन अभिनंदन अर्नाला टीम. हार्ड लक टफ लक साई स्पोर्ट खारबाव. हार्ड लक सूरज पाटील महेंद्र पाटील. हार्ड लक अक्षय पाटील. जबरदस्त केली याही संघाने दाखवला परंतु या मॅच मध्ये हा संघ उशिराने दाखल झाला आणि कुठेतरी फलकावरती कमी धावा लागल्या आणि साई स्पोर्ट खारबाव संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले अभंग साऱ्यांची बोलती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दिला जाईल. अर्थातच निशांत पाटील ते माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. वक्रतुंड महाकाय